दादा मला सांगतो हे सगळं करायला काढायला का तुमच्या नावाने किती प्रेस घेतली, तुमच्या नावाने नामदेवराव जाधवला बोलवलंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सध्या भाजप राष्ट्रवादीमध्ये राडा झाल्याचं समोर आलं आहे. झालं असं की प्रभाग क्रमांक 11 मध्ये जॉगर्स पार्क येथे स्थानिक आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांच्या निधीतून सभामंडपाचं बांधकाम सुरू आहे. मात्र हे बांधकाम अनधिकृत असून यामुळे पर्यावरणाला नुकसान होणार असल्याचं म्हणत याला भाजपकडून कडाडून विरोध होत आहे. यावरून रविवारी सकाळी आमदार महेश लांडगे यांच्यासमोर मंगला कदम आणि भाजप नगरसेवक निलेश नेवाळे यांच्यात जोरदार राडा झाला. त्यानंतर आता यावर ज्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये हे बांधकाम होत आहे तेथील भाजपच्या नगरसेविका योगिता नागरगोजे यांची प्रतिक्रिया आली आहे. त्या काय म्हणाल्या पाहूयात. नमस्कार सर्वांना, माझा जय श्रीराम. मी योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे, नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिका. गेल्या 2017 पासून आदरणीय आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 11चं प्रतिनिधित्व करते. आज माझ्या प्रभागामध्ये जॉगर्स हे उद्यान असून या उद्यान म्हणजे एक ऑक्सिजन पार्क आहे. या उद्यानामध्ये प्रभाग क्रमांक 11 मधीलच नाही तर आजूबाजूच्या सर्वच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकसाठी येतात आणि याच उद्यानामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहरातनं पोलीस भरतीसाठी जवळजवळ 250 ते 300 मुलं प्रॅक्टिससाठी या ठिकाणी येतात आणि याच ठिकाणी आपल्या शहराच्या माजी महापौर राष्ट्रवादीच्या नेत्या मंगलाताई कदम या अनधिकृत बांधकाम करत आहेत. यांच्या पाठबळाखाली हे काम जोरात सुरू आहे आणि याला लिगली गेल्या जानेवारीपासून मी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांच्याशी बोलणं झालं आहे. नागरिकांनी पण या गोष्टीला विरोध केलेला आहे. जवळजवळ 100 नागरिकांनी सह्या करून लेटर आयुक्तांना दिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीला विरोध नसून आमचा अनधिकृत बांधकामाला विरोध आहे. तर ताईंचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही मंदिराला विरोध करताय, ती अपप्रचार करते आमचा आणि जे समाजामध्ये व्हायरल करते ते खूप चुकीचं आहे. मी स्वतः माळकरी संप्रदायाची आहे. आमचे नेते आदरणीय आमदार महेश लांडगे स्वतः हिंदुत्वाचा झेंडा घेऊन हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करत आहेत. आमचा कुठल्याही मंदिराला किंवा देवस्थानाला विरोध नसून आमचा विरोध ह्या अनधिकृत बांधकामाला आहे आणि हे अनधिकृत बांधकाम प्रभाग 11 माझ्या प्रभागामध्ये होत आहे. हे नाही आणि हा ताईंचा प्रभाग 10 आहे. त्यांनी त्यांच्या प्रभागात कुठली कामं करायची ती करावी, दुसऱ्या प्रभागात येऊन ढवळढवळ करायची गरज नाहीये. या राष्ट्रवादीचं कामच हे आहे की प्रत्येक वेळोवेळी महापालिकेचे कुठले विषय असतील किंवा प्रभागातील कुठले विषय असतील याच्यावरती काहीतरी पॉइंट काढायचे आणि आमच्या भाजपाचा किंवा आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. यांनी आपल्या स्वतःखाली अंधार आधी पाहावा, आपण सुधरावं. जर आपल्याला आपला परिसर सुधारायचा असेल तर आपण आधी लिगली कामं करायला शिकलं पाहिजे आणि या सगळ्या कामाला वेळोवेळी आम्ही आयुक्ताला निवेदन दिलेलं आहे, आमच्या अतिक्रमण विभागाला कळलेलं आहे. तर येत्या काळामध्ये हे प्रशासन याची दखल घेऊन 1-2 दिवसामध्ये हे अनधिकृत काम हटवून जो हा ओपन स्पेस मुलांसाठी किंवा नागरिकांसाठी आहे तो खुला करून द्यावा. आणि आज आपण पाहतोय इतका उच्चांक उन्हाळ्याने गाठलेला आहे की टेम्परेचर पाहिलं तर आज पुण्यामध्ये आपण राहतोय हे सुद्धा म्हणजे वाटत नाहीये. मराठवाड्यातल्यापेक्षाही जास्त उच्चांक टेम्परेचरचं आहे. तर आपण कुठेतरी झाडं वाचवली पाहिजे. हे अनधिकृत बांधकाम झाडं तोडून होत आहे, पर्यावरण प्रेमी याच्यावर चिडकावून आहेत. तर याची दखल नक्कीच प्रशासन घेईल आणि जी काय कारवाई आहे ते प्रशासन करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.